हे कोडी भेटले काय भेटले तुम्हाला सगळं सांगतो या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पाहत राहा. मग हा व्हिडिओ चला स्टार्ट करू. व्हिडिओ हे भेटले रिकामे हाडी रिकामेच बसलो होते रे पोहन. तेवढ्यात मी त्याच्या पोहोचला मस्तनपैकी एक सीन गेला त्याचा. सकाळी सकाळी पुन्हा आपल्या घडायची गाडी लागली आहे. मग डबे तर रेडीच होते रे भाऊ. डबा भरला मग चाल म्हटलं चितळच्या रस्त्यानं पायदळ. तेवढ्यात आपल्याला पिवशी दावली तिकून शाकाल गाणे ऐकत ऐकत जाऊ म्हणे चितळ्याले पायदळ. सकाळचा मोसम तर लयच भारी होता रे भाऊ. कारण म्हणजे पाणी यासारखा मोसम होईल होता. पाणी काही येत नाही बाग. तेवढ्यात काय आपल्याकडे फिरवायला कॅमेऱ्यानं चाल म्हटलं पायदळ. तसे करता करता मग पोहोचले अर्ध्या रस्त्या. शाकालनं मी तर गैरा जोरात चालला रे भाऊ चितळ्याच्या रस्त्यात. म्हटलं चितळ्यात नेटे पाटे चाला तिकून दाखवला भाऊ ना 3 खनी डबा. मुई जायला होते फाकंजोय पा. मग रस्ता तर गैराच खतरनाक होता. म्हणजे डिस्को इकून वातावरण तर लयच टाईट होतं रे भो. तावड्यात काय रे भो चितळेच्या पुलावर पोहोचले मी डायरेक्ट सीधे काठ्यावर जाऊ रे भो. म्हटलं आता तामवाडी 3 जण वय गेले रे भो. गैराजुरात चालले पायदळ. तावड्यात काय रे भो आली ना मग गाडी चितळेच्या काठ्यावर. एवढी पब्लिक होती या गाडीमध्ये की दिमाग काम ना करे भो. हे पा कशी पब्लिक उतरते. कसे लग्नाले चालले होते रे भो. डायरेक्ट 3-4 गाड्याचे मजूर होते. चालले रे भो एशी हात पाय हलवणे पा. मग कसे हात पाय हलवी राहिले आपल्या ब्लॉग मध्ये. तेवढ्यात काय रे भो तवशी तर फोन आला आमच्या मोकळदमाचा ना गाडी कॅन्सल झाली म्हणे. गाडी इकंत फोन गेला मयावाल्याचं काही जमलं नाही भाऊ. भावा दिवाचा मग घरी चालले माता चितळले पायदळ. तुम्ही आता म्हणसान की तू कसा काय वल्ला झाला भाऊ. पाणी गिनी पडलं का. पाणी गिनी पडलं नाही भाऊ. बाकी पाणी भरता भरता तर मी सगळा सोल्लो ऐकला आणि हा दादू संघ बसायला लागला. चालले याचे हात आलोय नाही पा. मग कसा हात आलोय राहिलाय. आमच्या गावात तर पाण्याचं नुसतं काय आहे रे भाऊ. कारण बरसात असो का थंडी असो उन्हाळा असो पाणी काही येत नाही रे भाऊ. सीधं नळायले मग शेतामधून पाणी भरणं पडतं. कॅन तर भरायला जायला होती रे भाऊ आपली 35 लिटरची. आपल्याने एकल्याकंत काही उचला येणार भाऊ. बाईनं उचली दिली भाऊ खांद्यावर. मी चालला पाणी किकन म्हणून मी वल्ला होई झालो होता. मग पाणी बारीकंत सगळे कपडे वल्ले होई झाले होते. वर्दी गिर्दी चेंज केली भाऊ मस्तनपैकी. आणि मला भूक लाग गेली. आणि काय घरात आला मस्त जेवणाले वाढ म्हटलं. अरे भाऊ जेवण तर उसळानं पोया होत्या काय रे भाऊ. मग तेवढ्यात मी मस्त ताट घेतलं पाशी ना जेवणाले लागला. जेवण गिवण झालं भाऊ ना मस्तनपैकी मी डायरेक्ट सीधा गेला टापुटाप यावं. आपली होती म्हणजे लालपरी. मग काय रे भाऊ आपल्या लालपरी मध्ये टाकलं भाऊ 100चं पेट्रोल. चाललं मग आपली गाडी सन्नानं पिरिरिरी पलाटी मधून पामंग. पलाटी मधली जागा कवडी मोठी मैदान आहे तर खतरनाक म्हणे चाल रे भाऊ. लालपरीला बी दाखवली रस्ता बी सुमसा. औशी गेलं भाऊ भगवान नगर मध्ये गुस्तास केपित. मग रस्ता तर पानस पडीनस कसा रस्ता आहे तर नुसते गिट्टीचा रस्ता होता रे भाऊ. तेवढ्यात काय रे भाऊ हा टिप्स होता माईस वाट पाहत होता की बाबा कवा येतील म्हणे पेट्रोल टाकी घेणार. काय मग याले बसाडलं भाऊ गाडीवर मस्तनपैकी ना. तेवढ्यात म्हणतो गुर. मग कुठे जाणार तर गुर जाणार म्हणे. तेवढ्यात काय रे भाऊ आलं ना मग दुकान म्हणून घेतल्या भाऊ चॉकलेटी 5 रुपयांच्या मस्तनपैकी. दुकानातून आला भाऊ ना हे भेटली मले छपरी गँग मस्तनपैकी चालू होत्या. मग ह्या टिंगला आडी घेण्या. मग आडी मले बी काही काम नाही व्हिडिओ शिवाय मस्तनपैकी यायचा एक व्हिडिओ करी घेतला. आडी एकमेकाच्या टिंगला उडत. ते तर म्हणत तू तर जाऊच देत गैर डेंजर माणूस आहे रे भाऊ. आम्हाला जाणं होतं भाऊ डायरेक्ट पाडुसान मधला एक सीन करी घेतला. म्हणजे टेबल सीट डायरेक्ट. तेवढ्यात गेलं भाऊ मग डायरेक्ट पाडुशा म्हणे डायरेक्ट मंदिराजोई डायरेक्ट गाडी लावली. आपल्याला मस्तनपैकी लालपरीचं सीट गीट सगळी पाठी जायला. आजीबाई आणि माझी आई कसे मंदिरामध्ये प्रवेश झाला भाऊ. मग आजीबाईला काही चांगलं लागत नाही भाऊ म्हणून मंदिरावर आणली. मग नारळगिर फोड्यासाठी माझी आई तर चालली घंटे वाजवत मस्तनपैकी. आणि काय मग आपल्याला फिरवला. आपल्याकडे कॅमेरानं आपला बी एक सीन घेतला आडला. हे पामंग एवढं खतरनाक मंदिर आहे भाऊ. लय प्रसिद्ध मंदिर आहे बे जबरदस्त. आजीबाईचं चालू होती भाऊ पूजा. मग मी बाहेर गेला बसायला मस्तनपैकी. आणि बेट गिट सगळं ठिकाणी बसासाठी मोकम मैदान आहे. पहा एवढं मोकम मैदान. तेवढ्यात काय भाऊ मी बाहेर बसलो होता. तेवढ्यात मग आई आली मस्तनपैकी नारळ गिकन. नारळची जागा म्हणे नारळ कुठे फोडता. मतलब बाहेर फोडता नारळ. मग आईनं मस्तनपैकी नारळ फोड्या ठिकाणी गेली. एक नारळ मस्तनपैकी फोडलं. नारळ गिर फोडणं झालं मग मस्तनपैकी
लगीन आमुशी देड निकल्या मग बाहेर लागेल होती आपली लाल परी शीट काही फाटी जायला सगळी पा मग निकल्या आमुशी देड टापोटाप रस्ता तर खतरनाक होता रे भाऊ म्हणजे डायरेक्ट डांबरीनी शिमिटाचा रस्ता बांधलाय मग घरी येताच पाणी रे भाऊ आलं ना भाऊ मग पाणी आमच्या गावात असं पाणी पडलं 5-10 मिनिटांमध्ये की नुसतं वल्लच वल्ल वही बसलं रे भाऊ असेच ब्लॉग पाहण्याकरता या आयडीला फॉलो करा भाऊ.